नमस्कार प्रिय मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे. एक महत्त्वाचा विषय आहे की जो आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमी प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याचा उल्लेख होत असतो. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, राष्ट्रीय कौशल्य पात्रता चौकट NSQF म्हणजे काय? नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क नुसारच अनेक ज्या शैक्षणिक संस्था आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ठिकाणी थोडक्यात जे भारताचं शैक्षणिक धोरण आहे, त्या शैक्षणिक धोरणामध्ये राष्ट्रीय कौशल्य पात्रता चौकट म्हणजेच नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कचा 2013 पासून अत्यंत प्रभावीपणे MSD मार्फत सर्व ज्या कौशल्य आहेत किंवा जिथं व्यवसाय शिक्षण किंवा प्रशिक्षण दिलं जातं, इंजिनिअरिंग असतील किंवा प्रत्येक प्रकारच्या शाखेमध्ये नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कचा अभ्यासक्रमामध्ये त्यानुसार अभ्यासक्रम हा तयार केला जात आहे. तर राष्ट्रीय कौशल्य पात्रता चौकट नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. राष्ट्रीय कौशल्य पात्रता चौकट नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क NSQF ज्याला आपण नेहमी आपल्या कानावर येणारा शब्द आहे. हा एक भारत सरकारचा एक धोरणात्मक व्यवस्था आहे की जी आपल्याला शिक्षण नंतर कौशल्य विकासासाठी एकत्रित ठेवण्यासाठी एक संध आणि सुसंगत अशी फ्रेमवर्क आहे. NSQF चे महत्व काय आहे? NSQF म्हणजे काय? शिक्षण आणि कौशल्य विकास यामध्ये समन्वय साधणे महत्वाचं त्याचं महत्व आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणाच्या माध्यमातून रोजगारक्षम बनविणे, व्यावसायिक शिक्षण आणि पारंपरिक शिक्षण यामध्ये समतोल राखणे, कौशल्य प्रशिक्षणाला प्रमाणित करण्यासाठी यामध्ये नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेम मध्ये 10 स्तर 10 लेवल्स या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. भारतामध्ये NSQF ची अंमलबजावणी कधी झाली? भारत सरकारने 2013 मध्ये NSQF ला मान्यता दिली. MSD ने DGT ने याच्याविषयी एक फायनान्स डिपार्टमेंटने एक अधिसूचना जारी केली की ज्याद्वारे भारतामध्ये NSQF च्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात 2016 पासून सुरू झालेली आहे. यामध्ये विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना एकाच वर्क फ्रेम मध्ये एकाच चौकटीत बसवण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आलेला आहे. NSQF चे जे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या लेवल्स आहेत, जे स्तर आहेत, ते स्तर या पद्धतीचे आहेत की ज्यामुळे कौशल्य, ज्ञान आणि आत्मनिर्भरता यानुसार 1 ते 10 स्तर निश्चित करण्यात आलेले आहेत. स्तर 1 ते 4 यामध्ये प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण यामध्ये जी मूलभूत कौशल्य प्राप्त करू शकतात. स्तर आहे 5 ते 7 यामध्ये व्यावसायिक शिक्षण आणि डिप्लोमा स्तर या लेवलमध्ये आहेत. तर स्तर 8 आणि 10 मध्ये उच्च शिक्षण, पदवी आणि संशोधन यांचा समावेश होतो. यानुसार NSQF चे जे 10 स्तर आहेत 1 ते 10 याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे 1 ते 10 स्तर या NSQF च्या 1 to 10 लेवल्स ज्या दिलेल्या आहेत, ज्या लेवल डिस्क्रिप्टर आहेत त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपणास दिसतंय बघा, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने न्यू दिल्ली यांनी 27 डिसेंबर 2013 या दिवशी नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क याच्याबाबत ही जी अधिसूचना निर्गमित केलेली आहे की ज्याद्वारे आपल्या भारतामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये NSQF इम्प्लिमेंटेशन करण्याबाबत अधिसूचित करण्यात आलेला आहे. NSQF चं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने करायचं आहे, नंतर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे पॅरामीटर्स असतील, कॉम्पिटन्स, क्रेडिट
नॉलेज, त्यानंतर लर्निंग आउटकम्स, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन कमिटी, त्याच्याविषयी क्वालिफिकेशन, नंतर इम्प्लिमेंटेशन शेड्यूल. याच्यासाठी जे इम्प्लिमेंटेशन एजन्सी ज्या आहेत, नॅशनल व्होकेशनल एज्युकेशनल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कसाठी मिनिस्ट्री ऑफ HRD याच्यामध्ये त्यांनी अंमलबजावणीसाठी महत्वाचा रोल आता सध्या भारतामध्ये नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क NSQFच्या 1 ते 10 स्तरानुसार लेवलनुसार त्याचं इम्प्लिमेंटेशन 2016 मध्ये करण्यात आलेलं आहे. तर या अधिसूचनेनुसार भारतामध्ये NSQF ची सुरुवात झालेली आहे. आपल्याला NSQFचे काय फायदे आहेत? NSQF अनेक क्षेत्रात लागू केल्यामुळे अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त याचा व्यवसाय शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा इंजिनिअरिंग, मेडिकल अनेक स्तरामध्ये याचा NSQFचा फायदा आपल्याला काय होणार आहे? तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षणामध्ये NSQF मुळे सुसंगता येईल. विद्यार्थी उद्योगाच्या गरजेनुसार प्रशिक्षण घेऊ शकतात. प्रमाणित कौशल्य प्रणालीमुळे रोजगाराच्या संधी वाढतील. कारण की इंडस्ट्रीला असणारे जे कौशल्य आहे त्या कौशल्य त्या स्तरावर शिकवलं जाणार असल्यामुळं जे रोजगाराच्या संधी आहेत, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत, ज्या ठिकाणी त्यांना आवश्यक असणारं जे कौशल्य आहे ते कौशल्य या NSQF द्वारे त्या प्रशिक्षणार्थ्याला दिलं जाईल की ज्यामुळे त्याच्या रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होऊ शकेल. तदनंतर जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त कौशल्य प्रमाणपत्र उपलब्ध होते. आता हल्ली सध्या आपल्याला दिसतंय की कोणत्याही प्रकारचे जर आपण कोर्सेस केलेत तर त्या कोर्सेससाठी कोर्सेसवर आपल्याला अनेक ठिकाणी NSQF लेवल कोणत्या लेवलनुसार आपण ते सर्टिफिकेशन आपलं झालेलं आहे त्याचा उल्लेख त्या प्रमाणपत्रावर असतो. उदाहरणार्थ आपल्याला देता येईल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जे प्रशिक्षणार्थी त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करतात तर त्यांच्या ज्या NSQF लेवल 3 आणि 4 यानुसार त्यांचं जे अंतिम प्रमाणपत्र व्यवसाय प्रमाणपत्र असतं त्याच्यावर त्याचा उल्लेख केलेला असतो. तर हे आपल्याला NSQFचे फायदे आहेत. तर याच्यावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येईल की NSQF ही एक राष्ट्रीय पातळीवरील कौशल्य विकास प्रणाली आहे जी विद्यार्थ्यांना आणि कामगारांना व्यवसायानुसार योग्य कौशल्ये प्रदान करून त्यांच्या करिअरला दिशा देऊ शकेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्याचे NSQFचे फायदे आणि त्याचा निष्कर्ष या ठिकाणी दिसतोय. आता NSQF महत्वाचे काय आहे? नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क ही एक महत्वाची प्रणाली आहे जी भारतातील शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. NSQFचे महत्व शिक्षण आणि कौशल्य विकास यामध्ये समन्वय, पारंपरिक शिक्षण आणि कौशल्याधारित शिक्षण यांच्यातील जी दरी आहे ती भरून काढते. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण आणि रोजगारक्षम कौशल्य प्राप्त करण्यास मदत होते. रोजगार संधी वाढते. उद्योगांना आवश्यक असलेल्या कौशल्यावर भर देऊन युवकांना रोजगारक्षम बनवता येते. विविध क्षेत्रासाठी व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान करते. त्यानंतर स्टँडर्डायझेशन प्रमाणित प्रणाली सर्व अभ्यासक्रम आणि कौशल्य प्रशिक्षण एका मान्यता मिळते. शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध होतात. विद्यार्थी पारंपरिक शिक्षणाच्या जोडीने कौशल्य प्रशिक्षण घेऊ शकतात. शालेय शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा शिकण्याची संधी मिळते. उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दरी भरून काढली जाते. उद्योगाच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्य दिली जातात. तर मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क चा वापर कशा पद्धतीने भारतामध्ये करण्यात येतो, NSQF म्हणजे काय, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क नुसार ज्या वेगवेगळे स्तर आहेत त्या स्तरांचा 1 ते 10 ज्या लेवल आहेत त्या लेवलही आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना मी
हा व्हिडिओ बघण्यासाठी आव्हानित करतो. तसेच माझे जे यूट्यूब चॅनल आहे ITI डिजिटल स्किल हब, याला आपण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन आहे ते हिट करण्यासाठी विसरू नका, की जेणेकरून आपल्याला अनेक नवीन नवीन प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन